हात उंचावून महाराष्ट्राचा वाघ आलाय म्हणायचं. आणि गणपती बाप्पा बघा, ही गणपती बाप्पाची तयारी, मुंबईची तयारी. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण, मराठ्यांच्या आयुष्यातला हा संघर्षाचा क्षण. उद्या सोनेरी दिवस येतील, पण आजचा संघर्ष आम्ही विसरणार नाहीत. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. सामर्थ्यशाली नेता आणि मनोजदादा जरांगे पाटील नाव ऐकल्यानंतर भल्या भल्यांना घाम फुटतो असा मराठ्यांचा ठाण्या वाघ मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन झालंय. आपण सगळ्यांनी हात उंचावून दादांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजवायला सुरुवात करा. पाटील पाटील पाटील, ताला सुरात. पाटील 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 पाटील, टाळ्यांचा आवाज, ताला सुरात. रस्त्यावरती व्हायचे सगळे, सगळ्यांनी ताला सुरात टाळ्या वाजवायच्या. पाटील 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 पाटील, पाटलांची ताकद. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. सर्व कॅमेरावाल्यांना विनंती आहे, शूट करा. मोबाईल डाटा बंद ठेवा, इंटरनेट मोबाईलचं बंद करा सगळ्यांनी, कारण टीव्ही चॅनलवरून हा संदेश सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. सरकारला सुद्धा घाम फुटला पाहिजे. मराठ्याच्या ठाण्या वाघाची एंट्री आहे, मनोजदादा जरांगे पाटलांची एंट्री आहे. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ की. मराठ्यांचे सरसेनापती, महाराष्ट्राचा ठाण्या वाघ, 7 कोटी मराठ्यांचा काळीज मनोजदादा जरांगे पाटलांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड टाळ्या वाजवून दादाचं स्वागत. पाटील 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 पाटील. म्हणा समोरची गर्दी, थोडीशी समोरची गर्दी हटवा. दादांना लवकर पुढे येऊ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बांधवानो, आवाज साथ देत नाही, मराठ्यांचा आवाज घुमला पाहिजे. प्रचंड टाळ्या वाजवा. मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन आहे. माता भगिनींनो, दादा आपल्याकडे त्या ठिकाणी पाहताय. जोरदार टाळ्या वाजवा माता भगिनींनो. आमची विनंती आहे, दादांनी एकदा उभा राहून, आमची विनंती आहे, संयोजन समितीला विनंती आहे, दादांनी उभा राहून या ठिकाणी सगळ्यांनी हात उंचावून प्रचंड टाळ्यांचा गजर. महाराष्ट्राचा धन्यवाद. मनोजदादा जरांगे पाटलांचं प्रचंड विराट स्वागत या बाळाघाटावरती होत आहे. हर 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 हर. आता कुठं जायचं, आता कुठं जायचं, आता कुठं जायचं. लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे. मराठ्यांचा भगवा वादळ रस्त्यांवरती दिसतंय. मराठ्यांचा भगवा वादळ आणि जरांगे पाटलांचा भगवा वादळ आता मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि त्याची सुरुवात बाळाघाटावर होते. प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मनोजदादांचं आगमन झालंय. अत्यंत शिस्तीत संयमाने सगळे बांधव या ठिकाणी स्वागत करतायत. प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत होत आहे. संयोजन समितीला विनंती आहे, कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरती फक्त आणि फक्त मराठ्यांचा बुलंद आवाज. मनोजदादा जरांगे पाटील फक्त स्टेजवरती येणार आहे, त्याची नोंद आपण घ्यावी. दादा दिसतात का सगळ्यांना? दादा जोरदार टाळ्या वाजवा भावांनो. अमोल भाऊ, बोला छत्रपती शिवाजी महाराज की.
येण्यासाठी रस्ता द्या, रस्ता द्या, थोडा रस्ता द्या. मराठ्यांनो, राजमार्ग मोकळा करा. सोपडीतला माणूस 7 कोटी मराठ्यांचा राजा झाला. अभिमान वाटला पाहिजे आपल्या सगळ्यांना. दादा हात उंचावून आपल्याला अभिवादन करताय. मराठ्यांना अभिवादनाचा स्वीकार करा. वाद्य वाजव, फक्त टाळ्यांचा गजर होईल. सूचनेचं माईकवरून पालन करा, विनंती आहे. कार्यक्रमाची शिस्त महत्वाची आहे. प्रचंड टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. होऊ द्या गजर, होऊ द्या. 1 मिनिट टाळ्या वाजवायच्यात, 1 मिनिट. हात उंचावून, हात उंचावून. आणि पाटील पाटील नावाचा गजर. पाटील पाटील स्टेजवर येईपर्यंत अमरभाऊ कॅमेऱ्यात व्यवस्थित. डीजे भाऊ, डीजे बंद करा, डीजे वाजू नका, डीजे वाजू नका. मराठ्यांची ताकद करू द्या. साऊंड इंजिनियर आम्ही सांगतो तेवढं करा. मराठ्यांची ताकद, टाळ्यांमध्ये ताकद आहे. प्रचंड टाळ्या वाजवा. पाटील 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 पाटील. जोरदार टाळ्या, टाळ्या, ताला सुरात, टाळ्या, ताला सुरात वाजवा. मराठ्यांचे भगवा वादळ. आणि सगळ्यांना विनंती आहे, थोड्या वेळासाठी इंटरनेट सेवा सगळ्यांनी आपले मोबाईलची इंटरनेट सेवा सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. थोड्या वेळासाठी इंटरनेट सेवा सगळ्यांनी मोबाईल डाटे बंद करा. न्यूज चॅनलवरून हे सगळं चित्र महाराष्ट्राच्या समोर जाऊ द्या. आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, या ठिकाणी हात जोडून विनंती आहे. दादांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत या ठिकाणी आपण करायचं आहे. कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला. कोण आला रे, कोण आला? मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता. माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन, बालाघाटावरती आगमन झालेलं आहे दादांचं. आणि दादा आता कार्यक्रमाच्या मुख्य स्टेजवरती येणार आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, स्टेज दादांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी भगवे रुमाल वरती काढून ठेवायचे आहेत. सगळ्यांनी भगव्या टोप्या, भगवे रुमाल हातामध्ये घेऊन ठेवायचे आहेत. आणि दादा स्टेजवरती आल्यानंतर आपण त्या ठिकाणी जलवा दाखवायचा आहे. कृपया गर्दी कमी करा. आणि स्टेजवरती पुष्पवृष्टी करायची हळूवारपणे. जोरदार टाळ्या. सगळ्यांनी भगवा रुमाल वरती करा. हे मराठ्यांचा प्रचंड भगवा वादळ. आता कुठे जायचं? यानंतर मी मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांना विनंती करतो, आपण विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी करावं. दादांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी जय जयकार करायचा आहे. शिवछत्रपतींचा जय जयकार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवून. हॅलो, माईक बंद होतोय, काळजी घ्या. सगळ्यांनी दादांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. दादांचं स्वागत या ठिकाणी बालाघाटावरील आपल्या सगळ्या महिला भगिनी, माता भगिनी दादांचं या ठिकाणी स्वागत करतायत. आपण सर्वांनी शिस्तीचं पालन या ठिकाणी करायचंय. सर्वांनी शिस्ती. या ठिकाणी दादा शिवछत्रपतींचा पुष्पहार अर्पण करून पूजन करतायत. महाराजांना अभिवादन करतायत. जोरदार टाळ्या वाजवा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ की. छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. स्टेजवरती गर्दी कृपया करू नये. कृपया कुठलीही सूचना त्या ठिकाणी आम्ही ज्यांना सत्कार करण्यासाठी काही मान्यवरांना बोलवणार आहोत, नाव घेतल्यानंतर वरती यायचंय.
दादांची सूचना आली आहे, सत्कार नंतर स्वीकारणार आहेत. ज्या बांधवांकडून सत्कार होणार आहेत त्यांचे सत्कार दादा नंतर स्वीकारणार आहेत. आलेल्या पाहुण्यांना येऊ द्या, पुढे बसू द्या. त्या ठिकाणी सर्वांचा सन्मान करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एकदा हात उंचावून भगवा ध्वज बाहेर काढा सगळ्यांनी आणि गरा 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 फिरवा एकदा मराठ्यांचे भगवा वादळ. 1 मिनिट फिरवा आणि मुक्याने नव्हे. पाटील 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 बोलो. दादांचं आगमन यानंतर शेजारी मंडळीने विनंती आपण खाली व्हावं. ताई बसा, खाली बसून घ्या. प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाळून मी निसर्गात दाट आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोगता जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे. यानंतर मराठ्यांचा बुलंद आवाज माननीय संघर्ष होते. मनोगता जरांगे पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील. दादांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. सर्वांनी आपले मोबाईल डाटा बंद करावे. सगळ्यांनी मोबाईल डाटा बंद करा. स्टेजचे सर्व मीडिया सेट खाली चला. दादा आणि मुली राहतील, मी सुद्धा खाली जाणार आहे. फक्त अंतरवलीवाले 4 जण. तिची भाऊ तुम्ही सुद्धा चला. समोर स्टेज लावले आपण एवढं का इलेक्ट्रॉनिक वाल्याला पुन्हा वेगळं वाटतं. समोर एक आहे तिकडे एक म्हणून. चला विनंती, मी सुद्धा खाली आलो 1 मिनिटात. घेतलं अंतरवली सोडता सगळे चला. चला चला, नाव घ्यायला लावू नका. मुस्लिम, दलित आणि धनगर समाजाचा सत्कार होईल. दादांनी शेवटला सांगितलंय. चला सगळे खाली. फक्त मुली थांबत्या. नवले चल, एक दुसऱ्याचे काय चल चल सगळे खबरून घ्या. फक्त अंतरवलीला राहतील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय बालाघाटावरील जयश्वर काय बोलाव. तुमचं एवढं विराट रूप बघितल्याच्या नंतर शब्द सुद्धा बोलायला राहत नाहीये. बीड जिल्हाकरांच्या चरणी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी होतो. बीडचे मराठे एकत्र यायला लागलेत. तुम्हाला काय सांगावं, अशी फाटली त्यांची तुम्ही एक आल्यामुळे. मला इथं आल्यावर लक्षात आलं, दिसत नसलं तर नका ती सूर्य पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका पूर्वी तुम्ही. समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाहीये. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठ्यांनी समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटोळ होत आहे. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे.
भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही. म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जात उंचीवर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या पिढ्यांचं वाटलं झालं, पायऱ्यावरच्या गप्प बसा. उन्हात ताणात कोणी बसत नाही आजकाल. गर्व वाटतं रे मला तुमचा. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करत. मायबाप समाजानं तुमच्यासाठी हे पोरग सुद्धा विचार नाही करत कशाचा. मरायचा सुद्धा विचार नाही करत. मरायचा सुद्धा विचार करून पुढच्या लढाई जिंकायचा. मला फोन आलेले ऊन पडले, म्हणलं मी तुला फोनावाला सांगितलं खात्रीने सांगतो वा, एक बी मराठीच्या अस्सा लावलं माघारी जाऊ शकत नाही. आणि आवाज मी तुम्हाला मायबाप मानलं म्हणलं तुम्हाला खरं बोलतो. या चाबरे यांनी दुसरी केलं चाबरे ये मला हळूच फोन करून सांगितलं बाजार आहे आमच्या सणाचा दुखवरून आहे. मग मी काय करू, मी सकाळीच व्हिडिओ, मला माहित होतं बीडचा कचका कसा आहे. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9लाच हजार आहे, त्यांना 12चा दिला ते 11लाच तैत असते. आणि मग आपण संध्याकाळी तरी हलत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिली नाही, आपण वेळच जाऊ. हे म्हणलं आमच्या तर बाजार आहे, थोडं उशिरा. म्हणलं बरं उशिरा, आता माझ्याकडे काय चुकी आहे. मग समाज गर्व वाटावं असं काम करताय तुम्ही. तुम्हाला सांगतो, नुसतं ते बीडचं रूप बघून रातभर सरकारला धेंगाळ्या लागल्या म्हणून समजायचं. आता बेजार नुसते बेजार होणार. अन्न संध्याकाळी घ्यायचं तर मुंबईत गेल्यावर बेजार होईल. त्याला काय जावं, चल मुंबई 19 फाईटच आहे आता समोर. भेडीचे मला म्हणतो का तुला हानी, म्हणलं मला अरे जास्त तर जाऊ द्या लांब. तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाडीकडे रक्त गाळलंय, रक्ताच्या थरल्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. त्या बाहेर तुम्ही नुसतं पोरा टवचून दाखवा काय मराठ्याचे आवाज आहे तुम्हाला दाखवता. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, डीजेवर नुसता पखाचच वाजत होता, गाणं एक वाजना. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजून दिला तरी. पण फोन दिवसचे साहेबांना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुलशी अवलंबित आहे, मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजारून फिटून धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे. बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे. आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला, डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदुकीच काय. अरे आपले लेकर येतं, आरडत येत, वरडत येत, थोडासा आनंद व्यक्त करते, डीजे वाजू नका. नाही वाजायचं काय, त्याला बघते त्याला पका चालू त्याचा डांबाडंग 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 घालतो. आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं बंद बंद. पण पुढचा का गणा ठेवा, जशाला तसाच नेम लावा लागणार. आता डीजे कुठं कुठं वाचतो ना, बारीक जंट होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण
कशाला लोकांना डोचिता चाललं नाही शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही. तुमच्याही लेकराला लागल. जागेवर सस्पेंड होता तुम्ही, जागेवर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला. सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होईल तर तिथंच राहतो. बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळा म्हणून पटकावर ठेवलं. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठेतरी असं होणारच आहे. आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या. गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या. मी बी नाही खंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडीतच नाही. देवेंद्र फडणवीस त्याच्या असे चिल्लर चालू करायला लावतो हे डीवायएसपीला. मराठीचं डीजे बंद पाडन पुढे काहीच करण. शांततेत जात आहे मई. शांततेत मै जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डोचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येतं अधिकारी येतं. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छाणायचा. दंगल घालायची होती का बीडमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून. तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचं नाही आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करत होता काय. नका भांगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरायचे आणि तुमचे त्या भांगडीत नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव घेणार ठेवू. कारण मला इतकं तुमच्यावर बोलायचं नव्हतं. पण ते किवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही. घराच्याकडे केस करायची बा. त्याच्या आईला बघून घेतला असतं मग वकील लावले असते. डीजे बंद करा आणि तुझ्याकडे बघूनच घेईन. ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण माझा तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का. एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला. आम्ही भोगू. हा आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाईल. मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्या तिसऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं मी मुंबईत यायलो ना. त्या तिसऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणी आणतो. मी आलो मुंबईला. आपण भेटू होतो घरातूनच गेली. बघू तो एकदम आहे का माझ्या एकदम आहे. विनाकारण नाही जाऊ. मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करते. आंबोळ चालू रस्ता देते. पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देते. केलं आम्ही ते. आंतरवाली 2 करोडपेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही. आमच्या बांधवांनी लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं. सेवन आणून दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे. माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत. त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना. जाऊन द्या आता मुंबईत गेलो सांगतो.
इथून कशाला आधीच पळत होती. पळापळी सुरू झाली तुम्हाला माहित नाही. दिसते फक्त मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही, पण आतून अशी फाटली. त्याचाच काल एक मित्र आलता माझ्याकडे, त्यांनी सांगितलं मला, देव सांगून मिळत नाव. म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मला काय देणं घेणं नाही, माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईला हौस नाही, माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला. इथूनच गुलाल फेकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला, पण फेकू इथून. काय झालं, आपाच्या हातात एखादा गोळा देऊ, जाईल ना ताकदीनं लांब. आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या, आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच फंड असला समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे. ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या एसपी साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करेन म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करेन मला, तर आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून करायला नको होती, कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाहीये. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब दोघ जण बघतो ते विषय काय ते, तेव्हा आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागेल असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचं, माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपली अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळं झालंय. दुसऱ्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचं, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील. ती गडू आवाज माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा दिली आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हा ना दगड ते म्हणू शकत, त्यामुळे ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबई का माहित नाही म्हणायचं आम्हाला. त्या कोणीच तू तो उद्योग बघ तिकडे फडणवीस तू तो पोलीस चालली.
एकाने सुद्धा हाणायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसानं घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, मग बापू शेवटची फाईट आहे, अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोला लाट टाकायचा, मागं फिरायचं नाही. बस झाला मागं फिरा फिरा. आता इथं कटाळा आलाय, उपोषण करू करू मग आता फेस पडलाय. शेवट फाईट आता, सोडायचं नाही मैदान. काम तिसरं, आणखीन 2-3 दिवस हातात येत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. सर सांगायचं मुंबई सर, सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले. ते आपल्या कुठे जाणार आहेत. सगळ्यांना सांगा मुंबईला चल. तुम्ही त्यांना काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. असं तुम्हाला काम सांगत, आम्ही मुंबईला गेलो, मागं कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहिती. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा, त्याचा बाजारच उठतो पाळाच. जेव्हा आपला नाही समाजाचा, जेव्हा आपल्या आंदोलनात नाही, जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. एक बी गैरहजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याचं, जातवान अस्सल मराठ्यांची खानदानी अवलाद आहे, ती घरात यावेळी झोपूच शकत नाही. त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरीच आपल्यावर. कारण घरच्या माय मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी. तुम्ही घरात झोपलात, त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलोय. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्टर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढ्या वेळेस तुमच्या गाड्या बाहेर काढा, कावळे हागू नये म्हणून झाकून त्याचे वरून. शहुरा कर्मचारी वर्ग आहे, सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा, मुंबईला चला. लेकराचे लय हाल चाललेत बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीवन मुश्किल झालं. आपल्या कोरी बाळी लेकरं बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लालदिवाळी इथं लेकरं बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते. मराठी विसरू नका. हमेशाच नुसतं नेत्याच्या मागं पळू नका. अहो टेक लय अवघड आहे, सांभाळणं सोपं नाही. मग मला माहिती आहे आता 9च्या पुढे रातची तर कशी सांभाळतो मग मलाच माहिती. 9च्या पुढे तर कोणताच बापाड रेटत नाही. तो कसला वाघ त्याच्या पुढे आणून उभा करा, ठोकळच काढतो तो फोनवर. लय अवघड आहे. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका. तुम्हाला वाटण आमची सत्ता आहे, सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाहीये.
कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय. संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो, माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटले. तुम्ही काहीही करा, माझी जात हरू देऊ नये. तुम्हाला हात जोडून विनंती, जातीचं रक्षण करा. सगळे तुटून करा. पक्षाचा विचार करू नका. तुमचं नुकसान झालं तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल. लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही नाही आलात ना, ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिवाय देत राहणार. तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेखी बाळीची शापशिवाय खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेखी बाळीला सुद्धा आरक्षण लागतं. ती सांगाल, ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले. माझ्या आयुष्याचं वाटलं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी किती येत राव? 3, 27, 28, 29. कना मुंबईला यायचं नुसतं, कना माघारी या. बरं खरं बोललो आता, काही खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केले. ज्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस चला, तरी 55 लाख का काय लोक झाले तिथे राहणारे असं म्हणतात. मला काय माहित नाही कोणाकडे या द्याली कोणाला माहित. आता 55 लाख राहायचं म्हणल्यावर मुंबईच्या बाहेरच राहायचं काय नाही. आता 100 टोक आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे. ज्याला इथं थांबायचं, इथं काम आहे. कोण म्हणलं काय सोयी करा. तिथं दगड सुद्धा नीट नाही. असे येत वाकडे तिकडे एवढे दगड येतो. कोणत्याच देशात दगड नाही होते. कोणाकडे गोल असते, काही खरबुड मरबुड आहेत त्यांचे असे. कसा टाका तुम्ही तरी ते दगड असाच उभा राहतो. कसंच टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर. काही बघितलं नाही, पण तसलं काय बघायला मिळालंच नाही. आणखी वेगळंच जेव्हा ते जे बघायला नाही तेच दगड आहेत. असे दगड कुठे दिसतं ते खेकड्यासारखी वर धुऱ्या केलेल्या का दगड म्हणते होय त्याला. ते उचलून आणावं इकडे तरी बसता येत नाही. त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं बसता येत नाही. आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड नसतो. आडोशाला बसलं तरी पाऊस लागत. ते वेगळेच दगड जाऊन दे, ते विषय होईल कसं तरी. आपण प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे. तुम्ही मला इमानदार लागलात, मी तुम्हाला इमानदार लागलो. मला इमानदारीने सांगा, 2 वर्ष झालं तुम्हाला साथ देत आहे. तुमचे मान खाली होईन असं एक पाऊल उचलला का आतापर्यंत? आणि पुढेही उचलणार नाही. फक्त मग डावं टाकत गेलो. मी डावं टाकत गेलो. फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक, पुढे सरक. माझ्या समाजाला 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोकं लावून मिळवून दिलं. आता उगा थोडं राहिले. मुंबईला एक डंका आणला, 100% मराठ्याला आरक्षण. टेन्शनच नाही. कुणकडे प्रमाणपत्र काढा उभा राहा, कुठं उभा राहा. उभा राहा म्हणजे तिकडं नाही, इकडे शिकायला, त्याला नोकरीला, नाही तर पळात आणि तिकडच. त्यांचं असं पोट दुखा लागले तेव्हापासून आम्हाला कुठे जागा. आपल्या पोरामध्ये तर वड्यात आहे. काय मग काय विचारतो कुठं जागा आहे तुला? आम्हाला काय माहिती तुला कुठं जागा आहे? आमचं कामाचं धोरण टेकणं, तू कुठं टिकतो आमच्यापाशी? या बारीने जातीला हरवून नाही द्यायचं. काही करून जिंकायचं. त्यांनी काहीतरी बातम्या येतात चॅनलच्या बांधवाच्या, म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय पण षडयंत्र केले. पाहुणे 1 वाजता बसले 2-3 जण. 1 तात्या आणि 2 आप्पा. हो ना, 2 तात्या, 1 तात्या आणि 2 आप्पा. रातभर शेंग आणतो तिथून एकामेकाला. पुढं घालीत असते ना दुसरं काय. ते म्हणत असं आजीत तू हे पुढं
ते म्हणत असे शिंदे साहेब तू पुढं, तो गमत असेल तू तुपलाच होय पुढं. आम्ही पुढं होत नाही, मागं होत नाही, तुपला उद्योग तू बघा. आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लोकांवर ढकलायचं सवय. एक चालतं कोपरा नामतो दुसऱ्याला. सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं तिने. तरी म्हणतात आमचा साहेब लय चांगला आहे. हाय तर घे हिंड त्याला घेऊन येडेगाजी गप्पाने. अरे नाही तर काय खरं बोललं राग येतो. आणि आंध्रात मध्ये तुम्ही बोलता ते खरं बरं का. काल 3 आमदार आलते माझ्याकडे. आलते का नव्हते रे? काल 3 आलते. मग ते म्हणले तुम्ही बोलता ते खरं आहे बरं का. म्हणलं मग मना जाण मिळ्यात. ते म्हणले नको दिलं होती ते लय खुमशी येते. म्हणजे मी बोलायला पटत आहे मी त्यांना. हा ते म्हणले लय अवघड आहे म्हणे. ते म्हणले तुम्ही बोलतात ना हे तंत पटतंय आम्हाला. सगळ्याला एक एक जोड केलाय म्हणे. आणि जेवढे मंत्री येत सगळ्याला ओएडी दिले म्हणे एक एक. आणि ओएडी देऊन एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही. माळ म्हणजे एवढा घालतोय तो टप्पो. ते म्हणला माळी सुद्धा लागत नाही. एवढूनच ओएडी दिलेत म्हणले ना. असे हुशार आहे ते चादरे. आणि उचे काही करायला गेलं की त्याला सांगत आहे. किती बेजबाबदार माणूस असा. आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही. पण खरी परिस्थिती अशी आहे. जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले त्याचा विश्वास तुम्ही सांभाळला पाहिजे. मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळला पाहिजे. सगळ्याच्या मागं भुंगे लावून ठेवले. बारीक बारीक पक्षात होता कार्यक्रमच लावलाय. ते कोणाच्याच नाही राहिले. कोणाला म्हणतात आम्ही तुमची दी बारकाले पक्षावर. कोणाच्या रॅली झेंडत येत माग 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 माग. अशी फजिती केली. जाती जातीत माणसं ठेवले नाही देवेंद्र फडणवीसनी. जाती जाती मराठी ओबीसीवर घाली, ओबीसी मराठीवर घाली. भांडणं झाले का आपल्याला ओबीसीचे. त्याला म्हणा तू किती कंडजिरी होतो. मी भांडणं होऊन देत नाही मराठीचे ओबीसी. तुला काय करायचं तर कर. सगळ्या काड्या टाकून बघत आहे. 10-12 जण जाऊन हिंडत येत. पण काही कुठे होत नाही. थांब ना लय पोटे मोकर हे 17 ताळीच्या बिल्डिंगवरच जाऊन बसली वरत्या मुंबईत. ते मुख्यमंत्री मला म्हणतं हे कुठून गेले. म्हणलं आता मला काय माहिती. तुम्ही तुमचं जेवण बघा कुठून गेले. काय त्या हाटला पुढे चहा भात शिजत बसले. हे आपल्या इकडे 5 रुपयाला चहा आहे, 10 रुपयाला. त्याला काय माहिती चहाची किंमत किती आहे. टप्पू हाटलाच गेले रेटून चहा पेलं. आणि चहा पेलं त्याला 250-300 रुपये मागितले. ते मला 300. 2 महिने चहा पेतो म्हणे मी. बापा ढोले इतके पैसे असते का म्हणे. आमच्याकडे जमत नाही म्हणे. ऐकलं नाही. त्याच्या दारातच भात सुरू केला शिजायली. 3 घंटे भातच शिजाणं याचा. त्याचं हॉटेलच बंद पडलं. यांच्या नादी लागणं सोपं नाही. आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा. त्या झोन मध्ये बसलो. ते म्हणले पोलीस आले म्हणले भाऊ हे झोन आहे तो कोणचा काय व्हीआयपी झोन याच्यात नाही बसता येत. त्याला माहित झालं मंत्र्याचा झोन आहे. त्याने जेच कपडे काढले. पाणी जे फेस करीत होता अंगाला 4 घंटे नुसता फेसच आहे ना त्याला. पुरी गल्ली जाम केली. मराठ्याच्या नाद नाही लागायचं फडणवीस साहेब. माझ्या लेकराचा हक्काचं आरक्षण गपचिप द्यायचं. वळ नाही करायची. तुम्ही किती भिडीला केशीला फिशीला कशाला आम्ही घेणार नाहीत. आरक्षण घेणार आहे. हे या बीडच्या नगरीतून जाहीरपणा सांगतो घेणार आहे. म्हणून माझी मराठ्यांना हात जोडून विनंती. मायबापा हो तुम्ही 2 वर्ष वेळ दिला. एवढ्या वेळेस घराघरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या. लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा नाही. इतके अधिकारी बनालेत लेकर. पोलिसात चाललेत, तहसील मध्ये चाललेत, महावितरण चालले. महावितरण आता 750 गेले मागच्या आठवड्यात. आता एमबीबीएस ला काल 2 पोरी आलत्या. तो एमबीबीएस ला लागला. वा वा वा. गोळ्याने इंजेक्शन स्वस्त ते जावं आम्हाला थोडं. आमचं काही राहिलंच नाही. का करतो मग आता गोळ्या डॉक्टर तू झाल्यावर म्हणलं जरा स्वस्त ते जाय गोळ्या इंजेक्शन. मला वाटतं नांदेडला एक कलेक्टर पण झाले. तुम्ही 2-3 वर्ष थांबावा. आणखी कोणत्या ऑफिसात जा आपलेच पोट्टे पुढे जा. इतके लागायचे. लय पोर हुशारात आपल्या आरक्षणामुळे व्हायला गेली आपली जात. लय पोर पोरी हुशारात आता रातभर डोळे फोडीचे अभ्यास करते.
आरक्षणानं आपला घात केला आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून दिलं नाही. मराठा कुठं सुधारणार आहे ते म्हणलं राजकारणात मराठाला सुधारतो. आपल्याला जे येड लागलं ते राजकारणाचं आणि तिकडे गेलं तेवढंच होऊन बसलं. बिगर पाण्याचंच हानी होतं का जाणं. आता राजकारणात गेलं खड्ड्यातून प्यायला पैसे नाही राहिले म्हणून दरबारी सांगतो दारू पिऊ नका. व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं. एकाने दारू प्यायचं नाही. इथं पेतोय कोणी आणि एक विचारल्यावर कसं सांगता तुम्ही दारू बंद करा. मावसाव तुम्हाला दुसरं काम मावसाव आवाज येतो का? आणखीन दुसरं काम आहे तुमच्याकडे. मोबाईल एक सांगितलं आता ध्यानात पक्का ठेवायचा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो रात्रंदिवस जीव पणाला लावलाय पुरा. कुणी दारू केलं ना मला हळूच सांगा हे पेतेत म्हणून त्याचा असा तुमता काढून अंतरावलेलं बोलून घेऊन माणसाला दारू पिऊ द्यायचं नाही. आपल्या त्यांनी षडयंत्र सुजायला सुरू केलंय. मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्यात. मुंबईत जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या. मुंबईत मराठ्यांनी घुसायचं आणि गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं. काही पण होऊ दे मुंबईत जायचं. वेळ पडली तुम्हाला जो रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा. इतके रस्ते सापडून ठेवले त्या पोट्ट्याने. पाहुणा आणि रस्ता दोन कामं सापडून ठेवली. पाहुणा आणि रस्ता त्याला मध्ये 2 दिवस पाहिजे झोपून द्या आम्हाला. या आधीच जायच्या माझं दिसत मुंबईत. मग एकट्याची गाडी ठेवू नका इथंच. 2-3 कामं एवढेच करा. शांततेचा नियम सोडायचा नाही. तुम्हाला शांततेतच नाही मिळणार आणि 70 वर्षातला मिळून दिलं. मला उद्रेक जाळपोळ मान्य नाही. तुम्हाला काय घेणं आहे? जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे. दगडफेक केलं तरी आरक्षण पाहिजे. शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत मिळून देतो. मला समाजाचं एक बी लेकरू बाहेर जाऊ द्यायचं नाही. एक सुद्धा. त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. समाज मोठा करायचा आहे. त्याला विनाकारण दगड हाणालो त्याचं आयुष्य वाटलं बरबाद करायचं नाही आपल्याला. आणि मराठ्यांनी ते शांततेत बी बसले. पुरा देश बंद पडतोय. शब्द म्हणा तुम्हाला पुरा देश बंद पडतो. तुम्ही नुसतं मुंबईत बसा काहीच करू नका. उगाच थोडं आरक्षण राहिले ते आपण यावेळेस 29 ऑगस्टला मिळवणार आहे. त्यांचे खलबत सुरू झाले. त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण कोणी घ्यायचं नाही. मुंबईकडे निघायचं. ते प्रयत्न करून बघतील. काय बरं फडणवीस साहेब या बीडच्या नगरीतून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. काय चूक केली मराठ्यांनी? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचे अध्यक्ष सरकारी नोंद घ्या. मराठी जागेवा आपल्या सरकारी नोंद असून दिला जात नाही. तेवढं मोठा अन्याय. सातारा संस्थेच्या गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय. जाणून बुजून दिला जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं मराठा आणि कुणबी एक आहे. हे जर शेअर करायचा असला आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोटीस आले तरी काय दिलं जात नाही. याच्या एक पुढचं मराठ्यांना सांगतो. परवा 20-30 तारखेला काय झालं? याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. यांना आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात यायचे असले तर येवल्याचं पोट दुखत. आता 29 जाती आरक्षण झाले. आपण काय बोलत नाहीत. तुमचे डोळे उघडते का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29
म्हणते मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिपून दुसऱ्या दिला पण मराठ्याला दिला नाही. खुन्नस आहे मराठ्याला. त्याची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाही. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस तुम्ही अंत बघू नका. मागास सिद्ध झालं तरी देत नाही. सगळ्या सोयीची अंमलबजावणी करत नाही. हे कानून बोलून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली साथ मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्याची अंमलबजावणी घ्यायची. त्याशिवाय मुंबई